बीड शहरामधनं पुन्हा एकदा दहशतीची घटना समोर आली आहे। शहरामधील व्यावसायिक सदाशिव कोकाट आणि त्यांचा मुलगा हे नेहमीप्रमाणे दुकानाकडे जात असताना समोरच्या टोळक्याकडनं भर रस्त्यात काठ्या लाठ्यांनी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। या मारहाणीमध्ये दोघे जण गंभीर जखमी झालेत आणि सध्या त्यांच्यावरती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर मिळालेल्या माहितीनुसार 5 दिवसांपूर्वी सुद्धा ह्याच कुटुंबावरती संबंधित टोळक्यानं घरात घुसून मारहाण केलेली होती आणि या घटनेमध्ये काही महिलांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यानंतर छेडछाडीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता। पण आज पुन्हा तक्रार दिल्याच्या रागातनं हा हल्ला झालाय असा आरोप कोकाट कुटुंबानं केलाय। समोरील घरातील व्यक्ती बेकायदेशीर व्यवसाय करते आहे असा, शिवाय त्यांच्या घरासमोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे वाद वाढल्याचा दावा ह्या कुटुंबियांनी केलाय। तर वारंवार तक्रारी देऊन सुद्धा पोलिसांनी दखल घेतलेली नाहीये असा गंभीर आरोप सदाशिव कोकाट यांनी केलाय आणि या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। पवन अगोदर 2 पोरी आल्या, गाडी आडी लावली, मी माझा मुलगा दुकानावर चाललो होतो, आले मागून की त्या पूर्ण गाडी आडी लावली, गाडीची किल्ली काढून घेतली आणि त्याने फोन केला त्या पोराला। ते आलं 4-5 माणसं घेऊन की लगेच 4 बायांनी 2 पोरांनी मारलं। धारधार शस्त्र होते आणि रोड हाणला डोक्यामध्ये। काय वाद आहे नेमकं? आमचा वाद काहीच नाही, आमच्या घरावर कॅमेरे आहेत ना, धंदेवाल्या बाया आहेत ह्या, म्हणून हे आमच्या मागं लागलेले आहे। आज 3 वर्षापासून मागं आहेत ह्या। आणि तुमच्यावर या अगोदर सुद्धा हल्ला झाला होता? याच्या अगोदर ते 3-7 त्यांनीच केले, माझ्या घरात घुसून मारलंय आणि पेटबीट त्यांच्या पूर्ण मॅनेज आहे। पेटबीडवाल्यानेच मार लावले आज आम्हाला, खेत्रे आणि हो ठाणे अंमलदार एक आणि बिटा अंमलदार एक देशमुख। काल का केस माग घेते ते म्हणून त्याने आडून आम्हाला मारलंय। नाव सांगा माझं सदाशिव धोंडेबा कोकाट।